लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याविषयी महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक नुकतीच मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। शुक्रवारी दुपारी 3 वाजता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता, वाढीव हप्ता 2100 रुपये खात्यात मिळणार आहेत। पण मित्रांनो, सगळ्याच बँकांमध्ये हे पैसे वर्ग केले जाणार नाहीये। काही सिलेक्टेड बँकाच शासनाने जी यादी जाहीर केली आहे त्यामध्ये निवडण्यात आल्या आहेत। मित्रांनो, महायुती सरकारने ठराविक 12 बँकांची यादी जाहीर केली आहे आणि ह्या 12 बँकांमध्ये तुमची बँक आहे की नाही याबद्दल अगदी काही वेळातच तुम्हाला कळणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याबाबत तर आपण जाणून घेणार आहोतच, शिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं काय झालं, त्या योजनेचे 2500 रुपये तुम्हाला मिळणार की नाही, ज्या महिलांना मागील वर्षी हे पैसे मिळाले नाहीत त्यांना या वर्षी पैसे मिळणार काय, 3 गॅस सिलेंडरच्या सबसिडी ऐवजी आता 6 गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार काय, त्याबद्दल देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, अनेक बहिणींना असं वाटत होतं की संक्रांतीच्या दिवशीच त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वर्ग करण्यात येईल, मात्र सरकारने ह्यामध्ये थोडा उशीर केला आहे। पण 2 दिवस उशिराने का होईना, शेवटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 3 वाजेपासून जानेवारी महिन्याचे 2100 रुपये या ठराविक 12 बँकांमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कारण मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये सर्वच बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीये। सरकारने ज्याप्रमाणे टप्प्यांनुसार जिल्ह्यांची निवड केली आहे त्याचप्रमाणे बँका देखील निवडण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, आज केवळ ठराविक 12 बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। या 12 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमच्याकरिता ही एक सर्वात मोठी खुशखबर आहे। आणि मित्रांनो, ज्या उर्वरित बँका आहेत, ज्या ह्या 12 बँकांखेरीज बँका आहेत, त्या बँकांमध्ये उद्या आणि परवा योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते या 12 पैकी एका बँकेत आहेत त्यांनी एकतर ATM कार्ड वापरावं किंवा मग फोन पे, गुगल पे यांसारख्या UPI ॲप्स वापराव्या, त्याद्वारे त्यांना बँक डिटेल्स चेक करता येतात। बँकेमध्ये तुमच्या किती बॅलन्स आहे हे देखील लगेचच कळतं। मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग झाले तर लगेचच तुम्हाला मेसेज देखील मिळणार आहे, तेव्हा मोबाईलद्वारे किंवा मग मोबाईलमध्ये असलेल्या UPI ॲप्सद्वारे देखील तुम्ही तुमचे बॅलन्स चेक करू शकता। तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आले की नाही, योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेत आला की नाही हे तुम्ही अगदी 2 मिनिटात चेक करू शकता। तसेच मित्रांनो, जर हा हप्ता तुम्हाला प्राप्त झाला तर लगेचच पैसे काढून देखील घ्यावेत असे आवाहन देखील सरकारद्वारे करण्यात आले आहे। मित्रांनो, काही महिलांचा असा इश्यू झाला की त्यांना डिसेंबरचा हप्ता तर मिळाला, मात्र हप्ता जमा झाल्या काही वेळातच त्यांच्या खात्यातून काही पैसे डिडक्ट देखील झाले। आणि मित्रांनो, ह्या घडलेल्या प्रकारामुळे अनेक महिला पॅनिक झाल्या। असे का झाले असावे ह्याबाबत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला। सरकारने तर पैसे काढून घेतले नाहीत ना, असा देखील प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला। पण मित्रांनो, ह्यामागचं खरं सत्य आहे मिनिमम बँक बॅलन्सचं। होय मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या बँकेचं खातं ॲक्टिव्ह ठेवायचं असेल, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये एक विशिष्ट किमान रक्कम ठेवावीच लागते। त्याला मिनिमम मेंटेनन्स बॅलन्स असे देखील म्हणता येईल। काही बँकांमध्ये ही किमान रक्कम 2000, काही बँकांमध्ये 3000 तर काही बँकांमध्ये 5000 देखील असू शकते। तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम किती बॅलन्स असायला हवं याबाबत बँकेत जाऊन चौकशी करून घ्या किंवा मग तुमच्या बँकेनुसार गुगलवर देखील तुम्ही हे चेक करू शकता। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये हा मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही तर मग तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागू शकतात। एकतर तुमच्या खात्यामधून रक्कम वजा केली जाऊ शकते किंवा जर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये 0 बॅलन्सच ठेवला तर मग तुमचं बॅलन्स हे निगेटिव्ह सुद्धा होऊ शकतं। आणि मित्रांनो, ह्याच प्रॉब्लेममुळे अनेक महिलांच्या बँकेमध्ये हप्ता जमा झाल्या हे पैसे डिडक्ट करण्यात आले। फॉर एक्झाम्पल, जर तुमचं अकाउंट बॅलन्स हे -600 रुपये इतकं असेल तर जर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला तर 1500 - 600 म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये 900 रुपये शिल्लक राहतील। तेव्हा मित्रांनो, ह्यापुढे जर असं तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर सर्वप्रथम आपल्या बँक खात्यामध्ये मिनिमम किती बॅलन्स ठेवायला हवं हे जाणून घ्या आणि मग तेवढे रुपये तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये ठेवायचे आहेत। मित्रांनो, आता अन्नपूर्णा योजनेच्या लाभाबद्दल जाणून घेऊया। काही महिलांना मागील वर्षीचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीये। अशा सर्व महिलांना ज्यांना अजूनही मागील वर्षीचे पैसे मिळालेले नाहीयेत त्यांच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे। अशा महिला ज्या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये येतात आणि त्यांनी 2 महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत, एक म्हणजे गॅस सिलेंडर स्वतःच्या नावे करून घेणे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे EKYC ची प्रक्रिया जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन पूर्ण करणे। तर मित्रांनो, ह्या ज्या 2 गोष्टी लाभार्थी
महिलांनी पूर्ण केलेल्या असेल आणि तरीही त्यांना अजूनही 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळाली नसेल तर मग लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। पण मित्रांनो, ह्या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव असेल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर घरातील गॅस कनेक्शन तुमच्या नावे नसेल तर तुम्हाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या ह्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही। केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा 2 निकषांनुसार केवळ काही निवडकच कुटुंबांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेचे निकष काय आहेत ते जाणून घ्या। एकतर गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। तसेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसचे कनेक्शन असावे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल। एका कुटुंबामध्ये रेशन कार्डानुसार केवळ एकच लाभार्थी पात्र असेल आणि फक्त 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, ह्या योजनेकरिता एक महत्त्वाची अट म्हणजे या योजनेसाठी 31 जुलै 2024 पूर्वीचे गॅस कनेक्शन ग्राह्य धरले आहे। 31 जुलै पूर्वी ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, आपल्या समाजाची सद्य परिस्थिती अशी आहे की समाज कितीही पुढारलेला असला तरी घर, जागेचा सातबारा, बँकांचे खाते, कर्ज, लाईट बिल, पाणी बिल, गॅस कनेक्शन अशा महत्त्वाच्या बाबी पुरुषांच्याच नावे असतात। आता शासनाने योजनांच्या लाभासाठी अट घातल्याने महिलांच्या नावावर किमान बँक खाते तरी उघडले जात आहे, नाहीतर पूर्वी महिलांची खाती देखील कमी होती। आता मित्रांनो, आपण लाडकी बहीण योजनेच्या अपडेट विषयी बोलूया। जानेवारी महिन्याचा हप्ता ह्या निवडक 12 बँकांमध्ये सर्वप्रथम वर्ग केला जाणार आहे। ह्या 12 बँकांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। पहिली बँक आहे पोस्टाची बँक, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक IPPB। त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। तिसरी बँक आहे HDFC बँक। चौथ्या क्रमांकाची बँक आहे ICICI बँक। 5व्या क्रमांकाची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI। 6वी बँक आहे कोटक महिंद्रा बँक। 7व्या क्रमांकावर बँक आहे ॲक्सिस बँक। 8व्या क्रमांकावर असलेली बँक आहे बँक ऑफ बडोदा। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक ही 9व्या क्रमांकावर बँक आहे। 10व्या क्रमांकावर इंडियन ओव्हरसीज बँक आणि 11व्या क्रमांकावर कॅनरा बँक आहे। तसेच मित्रांनो, शेवटच्या क्रमांकावर युनियन बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो। तर मित्रांनो, ह्या 12 सिलेक्टेड बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वप्रथम वर्ग केला जाणार आहे। 2100 रुपयांचा हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे आणि इतर बँकांमध्ये उद्या आणि परवा 2 दिवसांमध्ये निधी वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, जानेवारीचा हप्ता संक्रांतीला जमा होऊ न शकल्या कारणाने अनेक महिलांची मकर संक्रांत कडू झाली। 1500 रुपयांसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये निर्माण झाला होता। पण आता सर्व लाडक्या बहिणींना महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक मोठी खुशखबर दिली आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा देखील होणार आहे। पण मित्रांनो, आता सोबतच काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल। त्यानुसार निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या। मात्र सरसकट कोणत्याही अर्जांची छाननी होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। त्या म्हणाल्या की तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी नक्कीच करणार नाही। कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नात वाढ झाली असेल, 2.5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत। तसेच 4 व्हीलर घरी असेल, घरातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर असेल तरी देखील सदर महिला अपात्र ठरतील। आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत। आधार कार्डावरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल तरी देखील ती महिला लाडकी बहीण योजनेकरिता पात्र नसेल। तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स। अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।